चमचमीत चीज पावभाजीसाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल, थोडं जिरं, हिंग घालायचं आहे. भाज्यांमध्ये बटाटे, वटाणे, सिमला मिरची, फ्लावर 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे. त्यानंतर एक बीटाचं साल काढून आपण ते टाकलं आहे. थोडं हळद, मीठ, 1.5 ते 2 ग्लास पाणी घेऊन कुकरला मऊ अशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल, बटर दोन्हीही घातले आहे. थोडं हिंग, जिरं, 3 बारीक चिरलेले कांदे परतवून घ्यायचे आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा पावभाजी मसाला, थोडी हळद घातली आहे. 3 टोमॅटो बारीक चिरून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. शिजवलेल्या भाज्या मॅश करून आपण त्या घातल्या आहेत. वरून थोडं पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. त्यामुळे भाजीची चव अगदी मस्त येईल. 4 ते 5 मिनिटं ही भाजी आता आपण शिजू देणार आहोत. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा बटर आणि चीज पावभाजी असल्यामुळे अर्थातच भरपूर चीज किसून घालायचं आहे. तव्यावर थोडं बटर, पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून मसाला पाव तयार केले आहेत. वरून पुन्हा बटर, चीज घालून पावभाजी खाण्यासाठी तयार आहे.